स्किन केअर तेच आहे, डेली रुटीन पण तेच आहे. पण अचानकच आपली स्किन डल दिसायला लागते. कारण काय माहिती आहे? प्रॉब्लेम नेहमी हा प्रॉडक्ट्समध्येच असू शकतो असं नाही. कधी-कधी असतो देखील, पण नेहमीच प्रॉडक्ट्समुळे आपली स्किन डल दिसायला लागते हे रिझन असू शकत नाही. तुम्ही कितीही प्रॉडक्ट बदला तरीसुद्धा तुमची स्किन आहे तशीच डल दिसते. तर या पाठीमागं एक मोठं कारण आहे, ज्याचा आपण लोक विचार नाही करत आहे. आपल्याच डेली हॅबिट्स आपली स्किन हळूहळू खराब करत आहेत आजकाल. आपल्या रोजच्या सवयीच आपली स्किन डॅमेजचं एक महत्त्वाचं कारण बनत चाललंय. पण आता यातलीच एक महत्त्वाची सवय कोणती आहे? मोस्ट डेंजरस हॅबिट, ती म्हणजे लेट नाईट जागरण. कारण रात्रीच्या वेळी आपली स्किन रिपेअरिंग मोडला जात असते. आपण लेट नाईट जागरण करतो, स्क्रीन टाईम वाढला आहे आपला, वेळेत न झोपण्याच्या सवयीमुळे आणि लेट नाईट जागरण म्हणू शकतो आपण त्याला. तर या सवयीमुळे आपली स्किन अजूनच डॅमेज होत चाललेली आहे. तर होतंय काय, जर तुम्ही प्रॉपर स्लीप घेतली नाही तर सेकंड डे आपली स्किन दिसायला लागते अगदीच डल, लाईफलेस, टायर्ड आणि डार्क. म्हणूनच काही लोक कितीही प्रोडक्ट चेंज करू दे, किती महागडे प्रोडक्ट्स वापरतात तरीही ते फ्रेश दिसत नाहीत. आणि या सगळ्या मागचं अजून एक हिडन रिझन आहे, ते म्हणजे आपला स्ट्रेस. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये स्ट्रेस वाढतो तेव्हा कोर्टिझोल नावाचा हार्मोन अजूनच रिलीज होतो किंवा त्याचं प्रमाण अजूनच वाढतं. तर या कोर्टिझोल हार्मोनच्या वाढत्या प्रमाणामुळे आपल्याला ॲक्ने प्रॉब्लेम येतो, स्किनवर टलनेस येते, स्किन डार्क दिसायला लागते आणि स्किन ऑइलीसुद्धा बनते. म्हणजेच काय, तर स्किनला नेहमीच सिरम्स पाहिजेत असं नाही. आपल्या स्किनला रेस्टसुद्धा पाहिजे. आणखीन एक मिस्टेक सांगू? ग्लो हवा आहे, फेस अजून ब्राईट दिसायला हवा आहे, यासाठी सतत प्रोडक्ट्स बदलत राहणे. म्हणजे कुठल्याही एखाद्या प्रोडक्टमध्ये कन्सिस्टन्सी नाही ठेवणे, तर आज व्हिटॅमिन सी यूज केलं, उद्या रेटिनॉल, परवा अजून कोणतं तरी असेल. तर या सगळ्यामुळे होतंय काय, तर या सगळ्यामुळे आपली स्किन कन्फ्यूज होते आणि स्किनचा बॅरियर वीक व्हायला लागतो. स्किनचा बॅरियर जर वीक झाला तर स्किनचे प्रॉब्लेम्स अजूनच वाढायला लागतात. तर आपण जे सतत प्रोडक्ट्स बदलत राहिलो तर याच्यामुळे स्किन कन्फ्यूज तर होते, शिवाय स्किन इरिटेट पण होते आणि अनइवन पण होते. रिअल ग्लो हा फक्त महागडे प्रोडक्ट्स आणि फक्त प्रोडक्ट्स वापरूनच येत नाही. तर एक प्रॉपर तुमचं रुटीन पाहिजे स्किन केअरचं, लो स्ट्रेस पाहिजे, जे तुमचं रुटीन आहे त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॉपर स्लीप. हे असायलाच हवं, तरच तुम्हाला एक हेल्दी ग्लो बघायला मिळेल. आणि हो, ओव्हर स्किन केअर हा पण एक रिअल प्रॉब्लेम आहे बरं का. पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत कोरियन ग्लास स्किन, हे जे इंस्टाग्रामवर व्हायरल आहे ते खरंच आहे का, की कॅमेऱ्याच्या काही ट्रिक्स आहेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.